मेहनत परिश्रम करावे लागतील. कोणतीही गोष्ट जर आपल्याला अचीव करायची असेल तर त्याच्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. क्रिकेटच्या खेळात सुद्धा असंच आहे. तुम्हाला जिंकायचं असेल तर 11 खेळाडूंना एकत्र येऊन मेहनत करून तेव्हा कुठेतरी तो सामना जिंकता येऊ शकतो. एका दोघांवरती हा खेळ खेळला जाऊ शकत नाही. करूया सुरुवात. आपण पाहतोय 12 चेंडूंनी 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला संजय सोलंकी, इक्कू, गोलंदाज जितेंद्र. पहिला चेंडू टाकला. इथे पाहतोय आपण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चाललाय. पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू येतोय. हा अवंतर स्वरूपाची धाव मिळते ती कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाला आपण पाहतोय. समीकरण बदललेलं थोडं. आता 12-18चं समीकरण होतं, आता 12-17चं समीकरण राहिलंय. मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपला कर्णधार पाठवा इथे टॉससाठी. नेक्स्ट मॅच डिसायडर मॅच असणार आहे. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू चाललाय. बॅक टू बॅक मात्र इथे आलाय. हा स्क्वेअर चेंडू आलाय. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र नक्कीच थोडंसं पाणी घेऊन जायचं मैदानात. ओके चला. संजय सोलंकीने सांगितलंय की ओके. थोडासा बॅटच्या टोगाडला चेंडू लागून चेहऱ्यावरती थोडासा चेंडू आदलला होता, परंतु ब्रश झाला होता चेहऱ्याला. परंतु सांगितलंय संजय सोलंकीने की ओके चला चालू करतोय सामना. पुन्हा एकदा आपण हलकासा कट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे. आपण पाहतोय एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 या धावसंख्येवरती. समीकरण आता असं असेल 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाले. मिस फिल्डिंग. एक धाव महत्वाची आहे. 2 षटकाचा सामना आहे. प्रमोद थोडासा फंबलिंग करत होता, परंतु एकच धाव आली या चेंडूवरती. आपण पाहतोय 4 धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागलेली आपण पाहतोय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनला 1 बाउन्स आलाय 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. 8 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून. 6 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर डॉट आला तर कदाचित मॅच बनू शकते. या चेंडूवरती खऱ्या अर्थाने आता आपण पाहणं गरजेचं आहे की किती धावा येत आहेत. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय या वेळेस मात्र लॉंग ऑफ रिजनला संजय सोलंकीच्या बॅट मधून आलाय हा विजयी षटकार. दरम्यान सुपर 8 मध्ये आता क्वालिफाईड झालाय संघ, तो म्हणजे कपिल एंटरप्राइजेस हा संघ. अभिनंदन अभिनंदन. अनिकेत 11 डोक्षे संघाला देऊयात आपण शुभेच्छा पुढील वाटचालीस. चला मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपला कर्णधार पाठवायचा इथे टॉस साठी.
चला टॉस करायचा आहे. मिथुनजी लांगी विनंती असेल आपल्याला. मॉर्निंग बॉईज खोपोली असेल टॉस करायचा आहे. मिथुन लांगी मॉर्निंग बॉईज खोपोली संघाचे कर्णधार आलेले आहेत. यशस्वी फायटर्स कुणालजी कार्यकर चला टॉससाठी या. टॉस करून घ्या लगेचच. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग 2025 मध्ये करूया सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आजचा अंतिम दिवस. या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरणार चॅम्पियन हे नाव हे आज आपल्याला नक्कीच समजणार आहे. आजचा शेवटचा दिवस या संपूर्ण लीगचा हा उत्सव मात्र आज इथे समाप्त होणार आहे. टॉस कोण विन होतोय? मॉर्निंग बॉईज खोपोली टॉस विन. दे डिसाइडेड टू 2 मिनिटाचा अवधी घेतलाय. दरर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 र
चला डिसिजन सांगायचं आहे. मॉर्निंग बॉयज खोपोली संघ आपला डिसिजन सांगायचा आहे. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. नेहमी सकाळची आपली सुरुवात जी असते 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे जे वाईट प्रसंग जे आहेत ते विसरून, आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. विनंती असेल मॉर्निंग बॉयज खोपोली संघ आपला डिसिजन सांगायचं आहे लगेचच.
चला विनंती असेल, मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपला डिसिजन आपण सांगायचं आहे. समोरचा अपोजिटचा संघ इथे आपल्या डिसिजनची वाट पाहत आहेत. हरेशजी कराले सरांचा आज आपण करूया कौतुक. एनर्जी खऱ्या अर्थाने एक चांगले क्रिकेटपटू आहेत, आम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा या तालुक्यामध्ये आले होते राजेंद्र भोईर सरांच्या बरोबर, त्यावेळेस बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की हरेश कराळ सर नेरळ टीममधून चांगले क्रिकेटर आहेत, चांगले फलंदाज आहेत. ज्यावेळेस आम्हाला समजलं, ज्यावेळेस आम्ही त्यांच्या व्हिडिओ पाहिल्या, तेव्हा कुठे इकडच्या लोकांना कळलं, प्रेक्षकांना कळलं की हरेश सरसुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. राजेंद्र भोईर सरांना तर त्यांच्या परिसरामध्ये राजा या नावाने संबोधलं जातं. आम्ही सुद्धा पाहिले आहेत मालेगावची टुर्नामेंट त्यांची. हां, नक्कीच बघा, प्रत्येक खेळाडूला एक गुरु असतो. चला विनंती आहे, मॉर्निंग बॉईज खोपोली प्रशांत दादा आपला डिसिजन सांगायचं आहे. समोरच्या अपोजिटचा संघ आपला डिसिजनची वाट पाहत आहेत. सुरेश चव्हाण आपल्याला विनंती आहे, या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मिथुनजी लांगे, आपण सुरेश चव्हाण यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करणार आहोत. बक्षिसांचे बादशाह त्यांची ओळख आहे. आज मनोहर चव्हाण यांच्यावरती बक्षीस लावण्यासाठी ते आले होते. सकाळी 11 ते मग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घर जातील. 40+ मॅचेस म्हटल्यानंतर जास्त प्रमाणात आपल्याला 4 व्हीलरच्या गाड्या दिसतात. आणि अशा नॉर्मल मॅचेस आपण ज्यावेळेस पाहतो तर बाईकच्या रांग लागलेल्या असतात. हा फरक आहे. परंतु त्या 4 व्हीलर कार घेण्यासाठी जे मेहनत आणि जे परिश्रम केलेली आहे, हे 40 वर्षापर्यंत ती मेहनतसुद्धा बघणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रत्येकजण आपापल्या संसाराला पुढे घेऊन चालला आहे. आपल्या संसारामध्ये नक्कीच काय काय गोष्टी कमी आहेत, काय नाही आहे. सर्वच जण आपापल्या कुटुंबाचं पालनकर्ते बनत चाललेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवत चाललेले आहेत. 40+ खऱ्या अर्थाने वयाचे 40 ही पार आता झालेली आहे. आणि या 40 ही पारनंतर एक चांगलं प्लॅटफॉर्म मात्र इथे उभं केलं गेलं क्रिकेटचं. आणि या प्लॅटफॉर्मवरती हे सगळे खेळाडू खेळत असताना एक चांगला नक्कीच इथं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. आणि इथे डिसिजन मात्र आलाय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाचा आपण पाहतोय. आमचे मित्र रोहन साळुंके सर इथे आलेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण आमच्या बरोबर इथे जोडले जावेत. 4 दिवसानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा. दिवस रात्र ही स्पर्धा चालू आहे, डे नाईट फॉर्मॅट. यो बाला सिंग सुद्धा इथे आले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त असे व्यक्ती आहेत बाळा सिंग.
चेक. काय चेक? आमचं सेट पाडशील. तर आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून सलामीचे बॅटर मैदानात. स्ट्राईक एंडला संतोष, नॉन स्ट्राईक एंडला हेमंत आणि गोलंदाजी मार्फत यशस्वी फायटर जांभूळपाडा संघाकडून आपण पाहतोय प्रदीप. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउन्स येतोय हा 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. नाही तो 72 वाला वेगळा आहे, याच्या कुठे 62 आहेत. हे 2 मॅच खेळला 35 आणि 33 आणि काय 26 का 22 50-55 आहे तो 59 बरोबर आहे. तू एकदम परफेक्ट आहे. एकत्र नागेश पवार किती 88 आहे ना? 88 नागेश पोचे एक मॅच दाखवून हा 33 आणि 38 बरोबर. आणि पहिल्या मॅचला 45 का किती नागेश? पाणी इकडे नाही ना. अरे बॉल तो काय समोर होता आहे, गेलाच नाही पाहणार. गेला मग गेलाय तो काय घुसला आतमध्ये मग गेला आवत गेला तो. ए यार जरा बॉल बिल द्यायला मदत कर ना, बोलायला लागतो तुला. नाही मी देतो बॉल, विषय तो नाही. चला मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. मंगेशजीत चव्हाण यांची खऱ्या अर्थाने मेहनत खरंच खूप आहे. चेंडू स्वतः मात्र आणण्यासाठी गेलेत ते. त्यांना सुद्धा माहिती आहे आयोजक करते आहेत. एक एक चेंडूची किंमत आयोजकाला माहीत असते. चला आता मॅच ऑन होते पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकाराला संतोष या बॅटरच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रदीप या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्येच खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर संतोष, परंतु यावेळेस थोडासा चेंडूला वेग होता. चेंडू जोरात आला बॅटच्या पट्ट्याच्या जवळ आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव मिळाली. आणि आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला हेमंत पिंगळे एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहेत. कालच्या दिवसात हेमंत यांच्या बॅटमधून सुद्धा मोठे मोठे फटके आलेत. स्ट्राईक मरती नक्कीच आता येण्याचं काम करतायत. 2 षटकाचा सामना डिसायडर मॅच मॉर्निंग बॉईज खोपोलीच्या विरोधात यशस्वी फायटर जांभूळपाडा ही लढत पाहायला मिळते. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस. चेंडू खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बॅटच्या जवळ होता, बॅटच्या पट्ट्यात होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस हेमंत पिंगळे या बॅटरने, परंतु चेंडूचा वेग अतिशय असल्या कारणाने चेंडू आला इथे निर्धाव डॉट आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय एक चांगला यष्टीरक्षक उभे आहेत. यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आलाय, खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव होण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान होतंय आणि 1 धाव मिळते. अमितजी आवाजकर थोडेसे नाराज आहेत. डिसायडर मॅचमध्ये त्यांचा संघ अनिकेत 11 डोक्षेत मात्र इथे पराभूत झाला. आता पुढचे 364 दिवस या 40+ प्रीमियर लीगची त्यांना वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतःच्याच गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर चेंडू टाकण्यात आला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू मात्र आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागलेली आहे. 2 षटकाचा सामना डिसायडर मॅच. यावेळेस मात्र नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. कदाचित अरुण माने यांनी हा थ्रो पहिले केला असता अगोदर तर 1 धाव नक्कीच ही वाचली गेली असती. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन दी विकेट पाहायला मिळाली. 2 धावा मिळत आहेत, त्या म्हणजे मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागले बिनगडी बाद 8. सगळे असतात, सगळे असतात.
बघा काल सुद्धा आपण हे नियम सांगितले होते. 40+ नियम आहेत, सगळ्याला माहिती असणं गरजेचं आहे. मैदानामध्ये जात असताना कोणत्याही प्रकारची वस्तू आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मोबाईल्स या सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये अलाउड नाही आहेत. परवाच्या दिवशी सुद्धा 2 धावांची पेनल्टी दिली होती, मोबाईल सापडला होता. काही नियम असतात प्रत्येक खेळाचे. यावेळेस सुद्धा नक्कीच आपण पाहतोय पंचांनी मात्र इथे अचूक लक्ष दिलं आहे आणि आता 2 धावांची पेनल्टी मात्र नक्कीच मिळते. ती म्हणजे यशस्वी फायटर्स जांभूळपाडा या संघाला. या 2 धावा आता ॲड केल्या जातील पेनल्टीच्या. धावसंख्या जाऊन पोचले 8 आणि पेनल्टीच्या 2 अशा टोटल आता 10 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत. त्या अंबानी नसे दिल्या का दोन? प्रत्येक खेळाचे नियम असतात. ज्यावेळेस आपण मैदानामध्ये म्हणजे कोणताही खेळ असू द्या, कोणत्याही वस्तू अलाउड नसतात. अतिशय चांगला इथे सल्ला नक्कीच राजेंद्र सरांनी दिला आहे. कारण की आपण का आतमध्ये या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. मोबाईल हे खऱ्या अर्थाने अलाउडच नसतं आतमध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफ कट पद्धतीचा चेंडू. लेग ब्रेक चेंडू होता. आपण पाहतोय नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम केलं जाते. परफेक्ट इथे कव्हरिंग केलं जाते. डॉट चेंडू आलाय आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र शफल होऊन मात्र नक्कीच मारलाय हा चेंडू. स्क्वेअर लेग रिजनमध्ये आलाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने या स्पर्धेमध्येच केली आहे. राजू ओव्हाल आपण पाहतोय लगातार 18 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. 18 चेंडू आणि हा या षटकातील पहिला चेंडू 19 आणि 20व्या चेंडूवरती चौकार आलाय आणि हा उंच उंच गेलाय. झेलबादची संधी झेल होत नाहीये. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नक्कीच, यात मात्र शंका नाहीये, परंतु थांबवलंय. 2 धावा मिळत आहेत फक्त. दोन धावांनी मात्र धावसंख्या इथे मात्र ॲड केली जाते. 16 या धावसंख्येवरती आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली हा संघ खेळतोय. 2 षटकाचा सामना आहे. राजू ओव्हाल खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त गोलंदाजी लेग ब्रेक चेंडू टाकतायत. आतापर्यंत राजेंद्र सरांनी सांगितलं 18 चेंडू कालपासून त्याने डॉट टाकले होते आणि 19व्या चेंडूला मात्र फाईन स्क्वेअर लेग रिजनमध्ये चौकार आला. यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला होता हेमंत यांनी, परंतु यावेळेस थोडीशी ताकद मात्र नक्कीच कमी पडली. क्षेत्ररक्षक तिथे हजर होते आणि एक सोप्पा झेल मात्र टिपला गेलाय आणि हेमंत मात्र इथे बॅटर बाद झालेत.
मार 3 धावा नक्कीच मिळत आहेत मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला आपण पाहतोय. 19 धावा आता स्कोर बोर्डवरती लागल्यात. शेवटचा आता चेंडू शिल्लक राहिलाय. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. परंतु स्ट्राईकवरती येण्याचं काम केलंय बॅटर संतोषने. मात्र सेल्फ कॉन्फिडन्स विश्वास आहे की शेवटचा चेंडू हा मला खेळायला मिळाला पाहिजे आणि या चेंडूवरती मी मोठा फटका मारू शकतो हा खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स नक्कीच मात्र संतोषला आहे. इथे मात्र स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न आणि इथे स्टंप आउट नक्कीच झाले. स्टंपिंग मात्र इथे नक्कीच केले गेले. पंचांनी इथे थंडापर घेतलाय. आता थोडंसं थांबायचंय चेक केलं जाईल. किपरने हा चेंडू कशा पद्धतीने पकडलाय त्याच्यासाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. आता चेक केलं जाईल. आम्ही एक डिसिजन भेटेल म्हणून थर्ड अंपायर घेतला. स्टंप आउट आहे इथे नक्कीच मला स्टंपिंग आउट करार देण्यात येतोय. थर्ड अंपायरचा डिसिजन इथे आलेला आहे. अतिशय क्लोज डिसिजन होता. व्यवस्थितपणे राजेंद्र सरांनी हा डिसिजन इथे दिलाय.
करणार आहोत। ए ग्रुपमधून रिद्धी सिद्धी परखंदे ग्रुपला टॉप केलाय आणि कपिल एंटरप्राइजेस रसायनी जे 2 नंबरला राहिलेत A2। त्यानंतर आपण पाहिलं तर बी ग्रुपमधून जय मल्हार हे टॉप केलंय त्यांनी। त्यानंतर B2 म्हणजेच नेरल टायगर्स हा संघ असणार आहे। त्यानंतर C1 म्हणजेच SD स्पोर्ट्स पाली ज्यांनी ग्रुपमध्ये टॉप केलंय आणि C2 म्हणजे नरेश 11 कर्जत हा संघ। त्यानंतर डी ग्रुपमध्ये आदित्य अर्णव 11 जे ड्रॉच्या स्वरूपात आपण पाहतोय क्वालिफाय झालेत, ग्रुपला टॉप केलंय। आणि D2 म्हणजे या सामन्यामधील विजयी संघ असणार आहे, ते D2 ला राहतील। सुंदर फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार येतोय फलंदाज शैलेशच्या बॅट मधून। या ठिकाणी विजयासाठी 20 धावांची गरज असताना आपण पाहिलं तर चांगला दर्जेदार फटका येतोय फलंदाज शैलेशच्या बॅट मधून। आता मात्र समीकरण बदललं जात आहे। 10 चेंडू 12 धावांची गरज आहे, 10 चेंडू 12 धावांची गरज आहे। सामना खूप नजदीक खूप जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना शैलेश या फलंदाजांना आपण पाहतोय। आम्ही फक्त या ठिकाणी जे क्वालिफाय झालेले संघ ते ग्रुपमध्ये टॉप केलेत, 2 नंबरला राहिलेत, अशा प्रकारची आम्ही संघांची नावं घेतली आहेत। जे मॅचेस कोणाबरोबर लागणार आहेत ते आम्ही सांगतोय यानंतर। सुंदर फटका, रिव्हर्सचा फटका या ठिकाणी अटेम्प्ट केलाय। चेंडू पॉइंट रिझन मध्ये गेला, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय खूप वेगाने, 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात। असं जाणवत नाहीये मैदानामध्ये की हे सर्व खेळाडू 40+ असतील, इतक्या वेगाने मैदानामध्ये चांगल्या प्रकारे ते धाव घेत आहेत। तुम्ही खरं तर म्हणता 1 धाव आरोग्यासाठी, परंतु या ठिकाणी 3 धावा इतक्या वेगाने धावतायत की कोण म्हणेल 1 धाव आरोग्यासाठी, इथे 300 धावा सुद्धा आरोग्यासाठी धावतायत। जय मल्हार संघ आपण उपस्थित असेल तर नोंद करा या ठिकाणी। तसेच कपिल एंटरप्राइजेस रसायनी आपण सुद्धा या ठिकाणी या। लक्षात घ्या लॉट्स याप्रमाणे असणार आहेत, A1 वर्सेस B2, B1 वर्सेस A2, त्यानंतर C1 वर्सेस D2 आणि D1 वर्सेस C2। जे तुमच्या 40+ लीगच्या ड्रॉच्या दिवशी जे लॉट्स पाडलेले आहेत त्याप्रमाणेच आपण सामने खेळवणार आहोत, असे आयोजकांनी आम्हाला सूचना दिली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही जे काही सामने लागणार आहेत त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करतोय आणि तुमच्यापर्यंत लॉट्स आम्ही पोहोचवत आहोत। सामन्याला या ठिकाणी आपण पाहूया, 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय। गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फलंदाज सुद्धा तितकीशी जी संघाला गरजेची फलंदाजी आहे ना ती या ठिकाणी करताना दिसत आहेत। 8 धावांची गरज आहे अजूनही। सुंदर चेंडू बघा, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू आपण गोलंदाजामार्फत पाहिला आहे। अंतिम चेंडू निर्धावाला आहे, त्या कारणास्तव समीकरण या ठिकाणी बदललं गेलंय। येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे। जोपर्यंत प्रदीप आणि शैलेश हे 2 फलंदाज मैदानात आहेत, नक्कीच हा सामना आपण पाहतोय यशस्वी फायटर्स जांभूळपाडा कुणाल कारेकर यांचा संघ नक्कीच आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये राखेल। म्हणजे D2 कोणता संघ ठरेल, डी ग्रुपमधून दुसरा कोणता संघ ठरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि ही लढत 2 षटकांची आपण पाहतोय, डिसाइडिंग गेम या D2च्या स्पॉटसाठी चालू आहे। यानंतर कदाचित आपण पाहतोय जय मल्हार संघ B1 मधून जे ग्रुपमधून टॉप केले होते ते जय मल्हार संघ नक्कीच कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघाच्या विरोधात म्हणजे A2 बरोबर सुपरहिटची पहिली सामना ते खेळणार आहेत। जय मल्हार वर्सेस कपिल एंटरप्राइजेस रसायनी।
चला 6 चेंडू 8 धावांची गरज. बघा जय मल्हार संघ आपण आल्याची नोंद करा. आमचे चव्हाण सर आहेत, त्यांना संपर्क साधा तुम्ही. जे काही तुमची नियमावली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही चर्चा नक्की त्यांच्यासोबत करू शकता. आम्हाला ज्या सूचना आल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 8 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू गोलंदाज आपण पाहतोय अनुभवाचा वापर करत असताना नामदेव हे गोलंदाज. पाच चेंडू 8 धावा, एक मायटी हिट, सामना पूर्णपणे फिट. परंतु तो षटकार मारून देणार का? नामदेव हे गोलंदाज अतिशय अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा नक्कीच या ठिकाणी पंचांनी नक्कीच बाद जरी घोषित केले, परंतु तिसरा पंच खूप क्लोज डिसिजन आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया. आणि नक्कीच हवेत बॅट राहिली आहे फलंदाजाची. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. नक्कीच पंचांनी बाद घोषित केलंय. तिसरा पंच सुद्धा या ठिकाणी बाद घोषित करत असताना चला नवीन फलंदाज कुणाल कारेकर मैदानाकडे रवाना होत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. कुणाल कारेकर हे फारशी चमकदार अशी कामगिरी करू शकली नाहीयेत आपल्या संघासाठी, परंतु या डिसाइडिंग गेम मध्ये त्यांच्याकडून फार अपेक्षा असतील, मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतील. आपण त्यांचा विचार केला तर 3 सामन्यांमध्ये फक्त 4 धावा. खूप लाजिरवाणी फलंदाजी. एक नामवंत अष्टपैलू खेळाडूची कामगिरी अशा प्रकारची राहिली तर संघ नेहमीच अडचणीमध्ये सापडत असतो. परंतु या ठिकाणाहून संघाची नौका पार करायची असेल तर कुणाल कारेकर यांना षटकार मारावाच लागेल. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. नक्कीच आपण पाहतोय खूप महत्वाचा सामना आहे. कदाचित आजच्या दिवसामध्ये 2 षटकांचा सामना खेळण्यासाठी हे 2 संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. एका संघाला या ठिकाणाहून आपला बोरिया बिस्तारा बांधून जावा लागणार आहे. जो पराभूत होईल तो संघ, परंतु तो कोणता संघ येणारे 4 चेंडू नक्कीच सांगून जातील. कुणाल कारेकर नक्कीच स्ट्राईक एंडवरती असतील. नामदेव मात्र गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू घेऊन. 4 चेंडू 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहूयात या ठिकाणी चांगल्या प्रकारे सजवलेलं पाहताना मिळेल. लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. कदाचित मी जर हा माईक अनिल कोहली यांच्याकडे सुपूर्द केला ना तर ते मैदान तापवतील, कारण की आज सावली आहे. फारसा ऊन या ठिकाणी मैदानात नाहीये. पुढील चेंडू 3 चेंडू 6 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एकदा पूर्ण आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न निष्फळ आणि नक्कीच चौकार. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजली आहे ती आपण पाहतोय मॉर्निंग बॉयज संघासाठी. जो संघ या डी ग्रुप मध्ये बलाढ्य संघ मानला जात होता तो संघ मात्र या ठिकाणी परतीच्या प्रवासावरती दिसतोय, पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय. परंतु मित्रांनो सामना अजूनही संपला नाहीये. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. या ठिकाणाहून जर निर्धाव चेंडू टाकला, कुणाल कारेकर सारख्या फलंदाजाची विकेट प्राप्त केली ना तर नक्कीच सामना तुम्ही जिंकू शकता. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू थांबणार नाहीये. कुणाल कारेकरने सिद्ध केलंय. पहिले 3 सामने
3 सामन्यामध्ये फक्त 4 धावा आणि या सामन्यामध्ये विजयी षटकार आपण पाहिला कुणाल कारेकरच्या बॅट मधून आणि D2 संघ ठरतोय या ठिकाणी यशस्वी फायटर्स जांभूलपाडा. जय मल्हार संघ नाणेफेकीसाठी यायचंय. तसेच कपिल एंटरप्राइजेस रसायनी A2 वर्सेस B1 जय मल्हार वर्सेस कपिल एंटरप्राइजेस रसायनी आणि त्यानंतरचा सामना असणार आहे रिद्धी सिद्धी परखंदे वर्सेस नेरल टायगर्स. लक्षात घ्या A1 वर्सेस B2 आणि B1 वर्सेस A2 म्हणजे जय मल्हार B1 राहिलेत आणि त्यांच्या विरोधात A2 कपिल एंटरप्राइजेस रसायनी. चला दोन्ही संघ या. नक्कीच पहिला सामना उर्वरित पेंडिंग असणार आहे A1 वर्सेस B2 म्हणजे रिद्धी सिद्धी परखंदे आणि त्यांच्या विरोधात नेरल टायगर्स. तर टॉस साठी या जय मल्हार वर्सेस कपिल एंटरप्राइजेस रसायनी. चला टॉस साठी या कपिल एंटरप्राइजेस रसायनी. सामना किती षटकांचा असेल मंगेश दादा? 4 षटकांचा सामना. नक्कीच क्वार्टर फायनल नंबर 1 आपण पाहणार आहोत जय मल्हार वर्सेस कपिल एंटरप्राइजेस.